नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर आणि लाईफ कोच. आज आपण नेहमी म्हणतो की मला ना वेळच पुरत नाही आहे. काय करायचं? किती कामं असतात. काय आहे ना, प्रत्येक व्यक्तीला हे दिवसाची 24 तासच असतात. मग या वेळेचं मॅनेजमेंट कसं करायचं? हा एक मोठा प्रश्न आपल्यासमोर आहे, नाही का? मग हे प्रत्येकाला जर 24 तासच असेल तर एक व्यक्ती यशस्वी आणि एक व्यक्ती अयशस्वी असं का होतं? कारण आपल्या काही चुकांमुळे. तुम्हाला माहिती आहे का, जे अगदी यशस्वी पुरुष आहेत ते किती वाजता उठतात? जर तुम्ही थोडासा अभ्यास केला आणि जाणून घेण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक यशस्वी पुरुष किती वाजता उठतो, तर मॅक्झिमम 90% पुरुष, यशस्वी पुरुष म्हणण्यापेक्षा आपण यशस्वी व्यक्ती, 90% यशस्वी व्यक्ती हे सकाळी 5 वाजता उठतात. म्हणजे सकाळी 5 वाजता उठणाऱ्या व्यक्तींमध्ये यशस्वी होण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहे. तर हे 5 वाजता सकाळी उठण्याचे जे काही सवय आहे, आपल्याला लहानपणापासून आईवडील पण सांगत होते, अरे उठ रे उठ ग, सकाळचे 5 वाजले. लहान मुलांनी 5 वाजता उठावं, अभ्यासासाठी नेहमी सकाळी उठावं, असं ते का म्हणत होते? यामागचे काय कारण होते हे आपण कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? नाही ना. तेच आज आपण जाणून घेणार आहोत. सकाळी 5 वाजता उठल्यामुळं आपल्याला काही फायदे होतात. त्या फायद्यांमधला पहिला फायदा कुठला? तर पहिला फायदा आहे की वेळेची समस्या आणि उपाय. आपलं नेहमीचं तुंतुणं असतं, वेळच नाही, वेळ फार कमी पडतो. सकाळी उठतो, तयारी करतो, ऑफिसला जातो, नंतर रात्री ऑफिसमध्ये ते जेवण करतो, थोडं वेळ मुला बायकोंशी राहतो, थोडं इकडचं तिकडचं काम असलेली करतो आणि वेळ निघून जातो. मग महत्त्वाच्या काही गोष्टी असतात त्या होतच नाही. परंतु जर आपण 5 वाजता उठलो तर त्याचे आपल्याला अनेक फायदे आहेत. आणि जर आपण 5 वाजता उठलो तर आपल्याला 2 तास मिळतात. म्हणजे आपण 7 वाजता उठणारे व्यक्ती जर 5 वाजता उठले त्यांना 2 तास मिळतात. दुसरा फायदा 5 वाजता उठण्याचा म्हणजे आपल्याला वेळ मिळतो, म्हणजे आपली वेळेची समस्या संपते, राईट. दुसरा काय आहे की आपल्याला आरोग्याला आणि आपल्याला मानसिकतेला असा खूप फायदा होतो. आपला मेंटल अँड फिजिकल हेल्थसाठी सकाळी 5 वाजता उठणे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही बघा, जे काही महाराज लोक असतात, पूजा धर्म करणारे लोक असतात, ते सकाळी 5 वाजता उठतात. का उठतात? तर सकाळी शांत वातावरण असतं. तुम्हाला कुठलंही काम करायचं असेल, कुठलाही डिस्टर्बन्स नसतो, कुठला कल्लोळ नसतो, कुठलं ट्राफिक नसतं, अगदी शांत असतं. तर या वेळेचा आपण सदुपयोग कसा करून घ्यायला हवा? तर सकाळी जर आपण 5 वाजता उठलो तर आपल्याला एक्सरसाइज करता येते, ध्यान करता येते. नाही तर बरेचदा तो एकदा कामाला लागले ना की कुठे एक्सरसाइज, वेळच कुठे मिळतो. पण जर आपण 5 वाजता उठलो तर आपल्याला वेळ मिळेल आणि शांतता असल्यामुळे काही डिस्टर्बन्सेस राहणार नाही. त्याचप्रमाणे जर काही महत्त्वाची कामे करायची असेल तर तीही 5 वाजता उठून करा. कारण शास्त्र असं सांगतं की ज्या कामाला तुम्हाला दिवसात 3 ते 4 तास लागणार असेल, ते काम जर तुम्ही सकाळी उठून केलं तर त्याचा निम्मा वेळ ते कंप्लीट होतं, म्हणजे अर्ध्याच वेळेत कंप्लीट होतं. मग एवढा सगळा वेळेचा आपला बचावसुद्धा होते. कारण काय? तर कारण आपलं फोकस होतं, आपलं कॉन्सन्ट्रेट होतं, फोकस होतो, डिस्ट्रॅक्शन होत नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी महत्त्वाची कामं किंवा एक्सरसाइज हे करणं खूप गरजेचं आहे. ते सहज होऊ शकतं कारण शांततासुद्धा असते. त्यानंतर आपण बघूया की उत्पादकता. मग उत्पादकता आणि तणावमुक्ती. उत्पादकता आणि तणावमुक्ती म्हणजे काय? बरेचदा आपल्याला वेळ नसतो, मग आपलं दिवसभर एकच काम चालतो आणि त्याचा लोड येतो.
परंतु जसं मी आधी बोलले की जर तुम्ही तेच काम सकाळी केलं तर डिस्ट्रॅक्शन नसल्यामुळे, डिस्टर्बन्सेस नसल्यामुळं ते काम अर्ध्या वेळेत कंप्लीट होतं. म्हणजे तुमची वेळेची बचत होते, तुमच्या कामाची उत्पादकता वाढते. जर तुम्ही गोंधळात काम करत असाल तर तुमचा फोकस होत नाही, पण शांतता असते त्याच्यामुळे तुम्ही 100% फोकस करू शकता कामावर आणि तुमचं मनसुद्धा शांत असतं. त्याचप्रमाणे ऑक्सिजन सकाळी खाली आलेला असतो. ऑक्सिजनचं प्रमाण सकाळच्या वेळेस खूप जास्त असतं, त्यामुळे तुम्हाला शुद्ध हवा मिळते, शुद्ध ऑक्सिजन मिळतो आणि त्याच्यामुळे तुमची बॉडीसुद्धा ताजीतवाणी झालेली असते, तुमच्यात एक एनर्जी आलेली असते. ऑक्सिजन काय करतो तर एक ऑक्सिजन आपल्या शरीराला ताजंतवानं करतो. आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज असते. जेव्हा आपल्याला व्यवस्थित ऑक्सिजन मिळत नाही तेव्हा आपण कसे होतो, रुणमुणलेले होऊन जातो, होतो की नाही. पण सकाळची वेळ ऑक्सिजन भरपूर प्रमाणात हवेत ऑक्सिजन असतं, त्यावेळी सकाळचं ऑक्सिजन घेतलं तर तुम्ही दिवसभर तरतरीत राहाल, तुमचं शरीर पण स्ट्रॉंग राहील, मेंटलीसुद्धा तुमची चिडचिड होणार नाही, थकवा जाणवणार नाही. सकाळी उठून आपलं जे पहिलंच होतं की वेळेचं नियोजन करून आपण व्यायाम वगैरे करायला पाहिजे किंवा ब्रीदिंग एक्सरसाइज करायला पाहिजे, त्यामुळे आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यसुद्धा चांगलं राहील. त्यानंतर आपण काही व्यक्ती बघू, साधारणतः आपले प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी आहे, ते सुद्धा सकाळी 5 वाजता उठतात. ॲपलचे जनक आहे, ते सकाळी 5 वाजता उठतात. अशी कित्येक व्यक्तिमत्व आहे, यशस्वी व्यक्तिमत्व आहे की ज्यांनी 5 वाजता उठण्याचं एक नियम केलेला आहे आणि ते यशस्वी झालेले आहे. मग तुम्हालाही या यशस्वी व्यक्तींच्या यादीमध्ये जायचं असेल तर सकाळी 5 वाजता उठायला लागेल, उठायलाच हवं. परंतु होतं काय ना की मी तर ठरवते. आत्ता काय झालं ना, आत्ता मी प्रांजल माइंड केअरचा व्हिडिओ बघितला आणि एवढे सगळे 5 वाजता उठण्याचे फायदे आहे तर मीही उद्यापासून 5 वाजता उठेल. आपण उठतो, पहिल्या दिवशी उठतो, कंटाळा येतो, पण नाही, ठरवलेलं असतं ना की आता मी व्हिडिओ बघितला, मी सुद्धा 5 वाजता उठणार. पहिल्या दिवशी उठतो, दुसऱ्या दिवशी उठतो, तिसऱ्या दिवशी कंटाळा करतो, चौथ्या दिवशी तर असं वाटतं नको, मला काही नाही मिळालं तरी चालेल, पण मला आत्ता सकाळी उठायचं नाही. पण तो चौथा दिवस, तो 5वा दिवस जर तुम्ही टाळला आणि तुम्ही 21 दिवस रोज सकाळी 5 वाजता उठण्याचा नियम केला तर लाईफ जिंगल आला. खरं सांगते, तुमचं लाईफ ब्राईट आहे. कारण एक स्टुडंट आहे, तो जर सकाळी स्टडी करायला लागला तर त्याचा फोकस चांगला असल्यामुळे त्याच्या माइंडमध्ये ते चांगल्या प्रकारे राहील. जर तुम्हालाही सकाळी 5 वाजता उठण्याची सवय लावून घ्यायची असेल तर 21 दिवस सुरुवातीला हा नियम करा. एक शास्त्र आहे की जर तुम्ही 21 दिवस एखादी गोष्ट सलग करू शकलात तर तुम्ही कायमस्वरूपी ती आत्मसात करू शकता. जर तुम्हालाही सकाळी 5 वाजता उठण्याचे फायदे हवे असेल तर हा 21 दिवसाचा नियम नक्की करा. आणि हो, प्रांजल माइंड केअर या यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि जुने असाल पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. तुर्तास इथेच थांबूया, पुन्हा भेटू एका नवीन विषयाला घेऊन. धन्यवाद.